शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. छान. मग आता शिक्षण घ्या. पुढे लक्ष द्या. फळ्याकडे लिहा. कालमापनावर आधारित प्रश्न दिलाय फळ्यावर. तास आणि मिनिटे वेगळे करून लिहा. आता हे मिनिट आहेत बघा. या मिनिटांमध्ये तास आणि मिनिट वेगळे करायचे आहेत. आपण पहिलं घेऊया आता. 730 मिनिटे. तर पुढे लक्ष द्या. ह्या 730 मिनिटाचं आपल्याला तास आणि मिनिटांमध्ये रूपांतर करायचं आहे. तर आपण 730 लिहून घ्यायचे आणि खाली 60 लिहायचे. कारण मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करत असताना त्याला 60 ने भागावं लागतं. का तर 60 मिनिटाचा काय असतो? एक तास असतो. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास असतो. म्हणून आपण तासाने भागायचं असते. तर मग आपण मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करताना 60 ने भागायचं आणि तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करताना 60 ने गुणायचं. 60 ने काय करायचं? करायचं. म्हणून आपण 730 ला 60 ने भागणार आहोत. 6 एक म्हणा आता. 6 एक 6. किती उरला? 1 उरला. 13 झाले. हा. 6 दुने 12. किती उरला? 1. आता किती मिनिटं राहिले? 10. शेवटचे किती मिनिटं येते? 10. म्हणजेच या 730 मिनिटांमध्ये किती तास आहेत बाळांनो? 12 तास 10 मिनिटे. किती मिनिटे? 10 मिनिटे. कळालं काही? हो. समजलं? हो. चला आता दुसरं करूया. हे 235 घेऊया. तिसऱ्या नंबरचं. 235 भागिले 60. बघा 2 ला भाग जाईल का 6 ने? नाही. मग आता 23 ला भाग द्यावा लागेल. 6च्या पाड्यात 23 पर्यंत म्हणा. 6 1 6 2 12 6 3 18 6 चोक 24. 6 चोक 24 जास्त होते म्हणून 6 त्रिक 18. 23 मधून 18 गेले. किती उरले? 5. किती उरले? 5. 5वर हे 5 आले म्हणजे 3 तास 55 मिनिटे. किती आले? 3 तास 55 मिनिटे. 55 मिनिटे. हे आपलं काय आलं बाळांनो? उत्तर आलं. समजलं? हो. हे एक सोडवलं, हे एक सोडवलं. आता राहिलेलं बघा. 725 मिनिटे, 347 मिनिटे, 838 मिनिटे, 530 मिनिटे, 680 मिनिटे, 390 मिनिटे, 770 मिनिटे. हे तुम्हाला सोडवायचं आहे. आता फास्ट सोडवा. कोण आधी येते ते बघूया. तू पण सोडवायचे. पडा लवकर सोडून दाखवा मला.